सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला रिन्यूअल करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळाची वेबसाईट ओपन करायची आहे। वेबसाईट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली तिसऱ्या क्रमांकाचे ऑप्शन कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाइन रिन्यूअल यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला डिजिटल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच MH या सिरियलने सुरू होतो तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर मित्रांनो BOCW रिन्यूअल फॉर्म ओपन होईल। या फॉर्मवरती तुम्हाला तुमचा सर्वात प्रथम नोंदणी क्रमांक पाहायला मिळेल। त्यानंतर बाजूला नोंदणीची स्थिती पाहायला मिळेल। आता हा फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरून आपले नोंदणी रिन्यूअल करायची आहे। सर्वात प्रथम आपल्याला नेम ऑफ द कॉन्ट्रॅक्टर म्हणजे विकासकाचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर त्याच्या बाजूला कंपनीचे नाव म्हणजे ठेकेदाराच्या कंपनीचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर त्याच्या खाली त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर टाइप ऑफ वर्क म्हणजे कामाचा प्रकार म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारचे काम करता, बिल्डिंग्स, रेल्वे, रोड हा प्रकार तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर वर्क प्लेस कामाची जागा किंवा साइट पत्ता तुम्ही ज्या साइट ठिकाणी काम करता तो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर खाली तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर त्याच्या बाजूला तालुका आणि त्याच्या बाजूला तुमचे गाव शहर जे असेल ते असेल आणि पिनकोड तुम्हाला या बाजूला टाकायचा आहे। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपॉइंटमेंट डेट नियुक्ती दिनांक आणि डिस्पॅच डेट प्रेषक तारीख। या ठिकाणी तुम्हाला अपॉइंटमेंट डेटमध्ये तुमची रजिस्ट्रेशनची तारीख जी असते ती तारीख या ठिकाणी टाकायचं आहे आणि डिस्पॅच डेटमध्ये तुम्ही जी ऑनलाईन रिन्यूअल करण्याची नेक्स्ट जी तारीख असते ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर खाली नेचर ऑफ वर्क म्हणजे कामाचे स्वरूप तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता ते कामाचे स्वरूप तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यामुळे तुम्ही जर कामगार असाल किंवा कार्पेंटर असाल किंवा गवंडी असाल किंवा सेंटरिंग वर्क असेल किंवा इलेक्ट्रिशियन असाल किंवा प्लंबर असाल जो काही तुमचा कामाचा प्रकार असेल तो प्रकार तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। आता त्यानंतर खाली तुम्हाला डिटेल्स ऑफ 90 डेज वर्किंग सर्टिफिकेट 90 दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील भरायचा आहे। या ठिकाणी तुम्ही ज्यांच्याकडून 90 दिवसाचे प्रमाणपत्र घेता त्यांचा या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपरकडून घेतला असाल तर डेव्हलपर सिलेक्ट करा। जर तुम्ही ग्रामसेवकाकडून घेतला असेल तर ग्राम सिलेक्ट करा आणि जर तुम्ही नगर परिषदेकडून घेतला असाल तर नगर परिषद सिलेक्ट करा। मी या ठिकाणी ग्रामसेवकाकडून घेतलेला आहे तर ग्रामसेवक मी इथे सिलेक्ट करतो। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रामसेवक सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत संदर्भात संपूर्ण माहिती भरायची आहे। त्यामध्ये ग्रामसेवकाचे नाव भरायचं आहे। त्याच्या बाजूला तुमचा जावक क्रमांक म्हणजे प्रमाणपत्राचा जावक क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर नोंदणीपत्र जारी करण्याची तारीख म्हणजे सर्टिफिकेट तुम्ही ज्या दिवशी घेता ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। त्याच्या खाली तुम्हाला ग्रामपंचायतीचे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर बाजूला ग्रामपंचायत जिल्हा आणि तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला टाइप ऑफ म्हणजे नियुक्तीचा प्रकार म्हणजे आपण या ठिकाणी आता ग्रामसेवक सिलेक्ट केले आहे, ग्रामसेवकाकडून प्रमाणपत्र घेतले आहे तर ग्रामसेवक सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर बाजूला पूर्ण नाव फुल नेम या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं असतात त्या मालकाचे नाव घालायचं आहे आणि त्याच्या बाजूला मालकाचे मोबाईल नंबर घालायचा आहे आणि ज्या तारखेपासून ज्या तारखेपर्यंत तुम्ही त्या मालकांच्याकडे काम केलेलं आहे ती तारीख तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे। आता ही तारीख टाकल्यानंतर तुमचे वर्किंग डेज हे 90 दिवसापेक्षा जास्त भरले पाहिजेत। या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक कॉलम जर ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड मोर यावरती क्लिक करून ॲड करू शकता। परत या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवक सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर बाजूला दुसऱ्या मालकाचे नाव, त्याचा मोबाईल नंबर आणि ज्या तारखेपासून ज्या तारखेपर्यंत तुम्ही काम करता ती तारीख या ठिकाणी टाकायची आहे। ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात। त्यामध्ये 90 दिवसाचे प्रमाणपत्र आणि मंडळाने दिलेले ओळखपत्र आणि सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वयं घोषणापत्र ही 3 कागदपत्रे तुम्हाला महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे सबमिट करायचे असतात। त्यानंतर खाली तुम्हाला एक छोटासा चेकमार्क दिसेल तर चेकमार्कवरती सिलेक्ट करून खाली तुम्हाला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो ऑनलाईन रिन्यूअल करू शकता। रिन्यूअल करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीची माहिती आहे। अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन रिन्यूअल करू शकता। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।